पंढरपुरातील स्मशानभूमीत सुविधांचा अभाव आहे. मृतदेहाला शेवटचं घोटभर पाणीही मिळेना. पंढरपुरातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. शेवटचे संस्कार पार पाडण्यासाठी विधी दरम्यान लागणारं 2 घोट पाणीही मृतदेहांना मिळेना. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक असणारं पंढरपूर सध्या असुविधांमुळे चर्चेत आहे. जिवंतपणी संघर्ष तर असतोच, पण मेलेल्या लोकांनाही इथे न्याय मिळत नाही. हे दृश्य शोकांतिकेचं प्रदर्शन करणार आहे. मी रवी बनारे. परवा आमच्यातला मुलगा वारला इथं पाहुण्याचा. त्या टायमाला इथं आलो, कसलीच पाण्याची सोय नाही. हापसा सुद्धा बंद आहे. खाली नदीला आणलं, नदीला पाणी घाण आहे. तसलं घाण पाणी पाजायची वेळ आली. शेवटच्या क्षणाला माणसाला पाणी तरी चांगलं पाहिजे प्यायला. इथं नगरपालिकेनं लक्ष देऊन खरंच इथं काहीतरी चांगल्या उपाययोजना पंढरपूरकरांसाठी केल्या पाहिजेत. आपल्या पंढरपूर येथील वैकुंठ हिंदू स्मशानभूमीची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. या भागात इथं मैताला आल्यानंतर इथं बोर पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही. इथले हातपंप बंद आहेत, बोर बंद आहेत आणि नदीला पाणी नसल्यामुळे घाण पाण्याने इथल्या मयत लोकांच्या यांना आंघोळ करावं लागत आहे. अतिशय नगरपालिकेचा ढिसाळ कारभार या निमित्ताने निदर्शनास आलेला आहे. मी या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि तात्काळ या पंढरपूर नगरपालिकेने इथल्या बोर चालू करून इथले हातपंप जर चालू नाही केले तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावेच लागेल. परंतु या ठिकाणी ज्या मयत येते त्या नातेवाईकांच्या भावना दुखावण्याचं काम नगरपालिकेने केलेलं आहे. इथं कुठल्याच प्रकारे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे या नागरिकातून नाराजगीचा सूर उमटत आहे. तरी लवकरात लवकर प्रशासनाने या भागातल्या बोर हातपंप चालू करून घ्यावे अशी आम्ही त्यांना मागणी करत आहोत. 2 दिवसापूर्वी आमचे नातेवाईक वारले होते. इथे कोणतीही पाण्याची व्यवस्था नाही. बोर वगैरे बंद आहे, हापसा वगैरे बंद आहे. आम्हाला दुरून पाणी आणायला लागले. इथं कुठली सुद्धा पाणी व्यवस्था नाही.